तटकरे शरद पवारांना भेटून परतले, कार्यकारिणीत पद नाही तटकरे शरद पवारांकडे. तटकरे शरद पवार यांच्यात 20 मिनिटे चर्चा. नाराजीच्या चर्चांवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सुनेत्र पवारांच्या नेतृत्वातच कार्यरत, तटकरेंकडून स्पष्टीकरण. अमित साठमांकडून मोदींच्या आवाहनाला केराची टोपली. नालेसफाई पाहणीसाठी 25 वाहनांचा ताफा. नेते, नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या एकूण 25 गाड्या. काही भाजपवाले मोदींचे ऐकेना. सौभाग्यसिंह ठाकूरनं उडवला 100 गाड्यांसह धुरळा. मध्य प्रदेशातील दृश्य देशभर चर्चेत. काटकसरीचा मंत्र जगभरात जपला जातोय. भारतात मात्र काटकसरीवर काँग्रेसची कटकट सुरूच. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा. पाकिस्तानशी संवाद थांबवू नका, संघाचा मोदी सरकारला सल्ला. भारत पाक तणाव कमी करण्यासाठी संवाद गरजेचा. संघाचे सहकार्यवाह दत्ता होसबळे यांचं लक्षवेधी वक्तव्य. काटकसरीच्या आव्हानामागे इंधन संकटाची तयारी. एअर मार्शल हेमंत भागवत यांचं वक्तव्य. किरीट सोमय्या पार्क साइट पोलीस स्थानकात. हिंदू तरुणीवर मुसलमानाकडून अत्याचार झाल्याचं प्रकरण. काँग्रेस नगरसेवकासाठी शिवराय आणि औरंग्या एक समान. अकोला काँग्रेसचा नगरसेवक आझाद खानचे संतापजनक विधान. दिलेली परीक्षा पुन्हा द्यावी लागणार. नीटच्या परीक्षेला फुटीचं ग्रहण. नाशिककर शुभम खैरनार अटकेत. राजस्थानात फुटलेल्या नीटच्या पेपरचे धागेदोरे नाशिकपर्यंत. 15 लाखांसाठी पेपर फोडल्याची चर्चा. काँग्रेसची विद्यार्थी संघटना उतरली रस्त्यावर. नीटची परीक्षा रद्द झाल्यानं नवी दिल्लीत आंदोलन. एमआयएम नगरसेवकाच्या घरावर पालिका बुलडोझर चालवण्याची शक्यता. मतीन पटेलला न्यायालयाकडून दिलासा नाहीच. अवैध बांधकाम प्रकरणी पुढील सुनावणी 18 मे रोजी. पार्थच्या मनातलं वहिनींच्या कागदावर उमटल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून जुने जाणते बाहेर. वाद वाढतात. सुनेत्र पवारांची सारवासारव. नजरचुकीनं ज्येष्ठांची नावं राहून गेल्याची मांडली भूमिका. दुसऱ्यांदा जाहीर अपमान झाल्यानं प्रफुल्ल पटेल दुखावले. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष विकोपाला. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण. आरोपी तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रझाक मेमन आणि शाहरुख कुरेशीला न्यायालयीन कोठडी. जय महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश. किडनी चोरीचा पीडित रोशन कुळेला मिळणार 5 लाखांची मदत. नसरापुरातल्या मुलांच्या शौर्याला सलाम. भीमराव कांबळेला रोखण्याचा लहानग्यांनी केला प्रयत्न. वाचने पुढे मात्र फिके पडले बचावाचे प्रयत्न. भीमराव कांबळेची न्यायालयात हजेरी. व्हिडिओद्वारे नराधम भीमराव कांबळेला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी. नूर मोहम्मदची पाठराखण कोण करतोय? आरोपी नूर केवळ निलंबित. शिवाई बस छेडछाड प्रकरणी अजूनही बडतर्फी नाहीच. सांगलीतील भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. मरगुबाई मंदिर परिसरातील दुर्घटना. वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळल्याची माहिती. आमगाव येथील बीडी कामगार दवाखाना बंद करण्याचा निर्णय. केंद्र शासनाच्या निर्णयाला बीडी कामगारांचा विरोध. लातूर पोलीस विभागात 2.25 कोटींचा घोटाळा. 3 लिपिकांसह एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक. सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल. सिंधुदुर्गमधील पाट तलावातील झाडे तोडली. पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट.
धुळे शहरात 5 दिवसाआड पाणी पुरवठा, पुरेसा पाणीसाठा असताना देखील अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांचा रोष, पाणी पुरवठा वेळेवर करण्याची मागणी.